जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की संसाराची चिंता आणि काळजी करू नका. ज्या परब्रह्माने, ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे, त्या परब्रह्माने, त्या देवाने अगोदर चारा निर्माण केला आहे आणि मग चोच दिली आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उद्याची चिंता करू नका. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला आहे, तो देव यापुढे सुद्धा आपली काळजी नक्कीच घेईल, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की सर्व काही पैशाने विकत घेता येते, सर्व काही पैशाने विकत घेता येते, पण सुख, शांती आणि समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही. ते आपल्या सत्कर्माने, आपल्या वागण्याने आणि आपल्या पुण्याईनेच ते प्राप्त करून घ्यावं लागतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की मागितलं तरी सुख उसणं मिळत नाही. समर्थ म्हणतात की मागितलं तरी सुख उसणं मिळत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणीच यशस्वी होत नाही आणि यशाचं शिखरही गाठत नाहीत, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की जर तुम्ही देवाकडे काही मागितलं आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं जर मिळालं नाही तर देवावर नाराज होऊ नका. जर तुम्ही देवाकडे काही मागितलं आणि तुम्हाला जर मिळालं नाही तर देवावर नाराज होऊ नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी तुमच्यासाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच देतं. थोडा काळ गेल्यावर आपल्यालाच कळतं की देवाने माझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेतला आहे, देवाने माझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला भिंतीच्या अलीकडचं माहीत असतं, परंतु भिंतीच्या पलीकडे पाहणारा तो परब्रह्म आहे, तो ईश्वर आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आपण फक्त आजचा विचार करतो, पण परब्रह्म मात्र उद्याचा विचार करतो.